आज आपण बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं। देशामध्ये नागरीकरणात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत। आज महाराष्ट्राची 50% लोकसंख्या ही शहरामध्ये राहते। 6 कोटी लोक 40,000 गावात राहतात आणि 6 कोटी लोक 400 शहरात राहतात। आणि त्याही 6 कोटी लोकांपैकी 4.5 कोटी लोक हे सांगली सारख्या 29 शहरांमध्ये त्या ठिकाणी राहतात। आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे। आणि आपण जर आपल्या देशाची वाटचाल बघितली तर जवळजवळ 70 वर्ष आपल्या देशामध्ये आपण एकच भूमिका मांडायचो। ती भूमिका चूक नव्हती, ती खरी होती। भूमिका आपली होती, भारत हा गावामध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास। पण ही भूमिका मांडता मांडता आपण हे विसरलो की भारतामध्ये शहरं देखील आहेत, शहरातील लोक राहतात, त्यांच्याही मूलभूत सोयी केल्या पाहिजेत। अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येत आहेत। शहराच्या गरजा वाढत आहेत। शहरामध्ये लोक आले की त्यांना राहायला जागा मिळत नाही, मग अतिक्रमण होतात, झोपडपट्ट्या तयार होतात। ज्याला बिचाराला जिथे जागा मिळेल तो तिथे बसतो। पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण होतात, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात। आणि म्हणून जवळजवळ 7 दशकं 70 वर्ष आम्ही शहरांकरता काहीच केलं नाही। पण या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं, शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरीकरणाला संधी समजा, शहरीकरण थांबणार नाहीये। या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी रोजगाराच्या सोयी या शहरांमध्ये आहेत, त्यामुळे गावाकडनं लोक शहरात येतील। शहरांमध्ये व्यवस्था उभ्या करा, येणाऱ्या लोकांकरता, गरिबांकरता, मध्यमवर्गीयांकरता त्या ठिकाणी सुखसोयी तयार करा। आणि म्हणून या देशामध्ये मोदीजींनी सांगितलं, देशाचा 65% GDP हा शहरामध्ये तयार होतो। वस्तू सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये तयार होते। आणि म्हणून आपण शहरातल्या गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना जर त्यांचं जीवनमान उंचावेल अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या केल्या तर आपली शहरं हीच पुढच्या काळामध्ये विकासाची केंद्र बनतील।